नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा येटे, शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनमध्ये इंडेक्सिंग हेड म्हणजे डिवायडिंग हेड संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या पूर्वी आपण माहिती पाहत असताना मिलिंग ऑपरेशन, मिलिंगचे वेगवेगळे प्रकार या संदर्भात आपण या मिलिंग मशीनच्या अनुषंगाने माहिती पाहिली आहे. तर आज आपण इंडेक्सिंग हेड या संदर्भात इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहूया. इंडेक्सिंग हेडला डिवायडिंग हेड असेही म्हणतात. जॉबच्या परिघावर या ठिकाणी असा हा जॉब आहे आणि अशा जॉबच्या परिघावर सारख्या अंतराचे भाग करणे याला इंडेक्सिंग असे म्हणतात. म्हणजे राऊंड जॉबला ठराविक भागामध्ये विभागण्यासाठी इंडेक्सिंग हेडचा उपयोग करतात. उदाहरणार्थ गिअरचे दाते, ट्रिम, रिमरवरील फ्लूट्स, चौकोन, षटकोन, स्प्लाइन्स, राऊंड बारच्या परिघावर सारख्या अंतरावर छिद्रे किंवा सारख्या भागामध्ये ऑपरेशन करण्यासाठी या इंडेक्सिंग हेड म्हणजे डिवायडिंग हेडचा उपयोग होतो. टेबल फीडच्या आधारे प्रमाण ठरवून वर्कपीस इंडेक्सिंगच्या साहाय्याने फिरवून कॅम्प, हेलिकल ग्रुप सारखे ऑपरेशन करता येतात. इंडेक्सिंग ऑपरेशन मिलिंग मशीनवर करण्यासाठी इंडेक्सिंग अटॅचमेंटचा उपयोग होतो. त्या अटॅचमेंटला इंडेक्सिंग हेड वा डिवायडिंग हेड असे देखील म्हणतात. अशा प्रकारे ही इंडेक्सिंग हेड किंवा डिवायडिंग हेड संदर्भातली आपण प्रस्तावना पाहिली. अशा या डिवायडिंग हेड किंवा इंडेक्सिंग हेडचे प्रकार आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ इंडेक्सिंग हेड, त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. त्यामध्ये डायरेक्ट इंडेक्सिंग हेड, दुसरा प्रकार आहे सिंपल किंवा प्लेन इंडेक्सिंग हेड, तिसरा प्रकार आहे युनिव्हर्सल इंडेक्सिंग हेड. तर यामध्ये पहिला प्रकार आपण पाहणार आहोत डायरेक्ट इंडेक्सिंग हेड. डायरेक्ट इंडेक्सिंगचा हेतू आपण या संदर्भात या अशा प्रकारचे इंडेक्सिंग हेड असते. तर या डायरेक्ट इंडेक्सिंग हेडला जलद किंवा रॅपिड इंडेक्सिंग असेही म्हणतात. एकाच प्रकारचे अनेक जॉब थोडीशी हालचाल करून करावयाचे झाल्यास या पद्धतीचा अवलंब करतात. उदाहरणार्थ चौकोन, त्रिकोण, 2 पातळीतील जॉब ही पद्धत डायरेक्ट इंडेक्सिंग हेडवर वापरली जाते. अशा प्रकारे ही माहिती पाहिली. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ डायरेक्ट इंडेक्सिंग. या डायरेक्ट इंडेक्सिंगचे प्रिन्सिपल काय, तत्व काय हे पाहूया. डायरेक्ट इंडेक्सिंग प्लेटवर असलेल्या छिद्र किंवा गाळ्याच्या संख्येला, या ठिकाणी ही डायरेक्ट इंडेक्सिंग प्लेट आहे, त्यावर आता या ठिकाणी गाळे पाडलेले, स्लॉट पाडलेले, काही इंडेक्सिंग हेडमध्ये छिद्र असतात, होल असतात. तर अशा इंडेक्सिंग प्लेटवर असलेल्या छिद्र किंवा गाळ्याच्या संख्येला भागले असता बाकी उरत नाही, अशा संख्येइतके भाग पाडण्यासाठी या डायरेक्ट इंडेक्सिंग किंवा इंडेक्सिंग हेडचा उपयोग करतात. तर याच्यामध्ये डायरेक्ट इंडेक्सिंग मेकॅनिझम आपण पाहणार आहोत. तर यात एक पेटी असून पेटी स्पिंडलवर एक आकडावा कान इंडेक्सिंग क्रँक असते. पेटीच्या पाठीमागील बाजूस इंडेक्सिंग प्लेट बसवलेली असते. या प्लेटवर निरनिराळ्या सर्कलवर सारख्या अंतरावर छिद्रे पाडलेली असतात. इंडेक्सिंग प्लेटवर 24, 30 किंवा 36 होलची 3 छिद्रवर्तुळे असतात. या प्लेटवर इंडेक्सिंग प्लेटवर 24, 30 किंवा 36
होलची छिद्रवर्तुळे असतात. दुसऱ्या प्रकारात प्लेटच्या परिघावर सारख्या अंतरावर 24, 30 किंवा 36 स्लॉट असतात. आता या ठिकाणी स्लॉट आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये 24, 30, 36 छिद्रवर्तुळे असतात. तर ही प्लेट स्पिंडलचे टोकावर या ठिकाणी या स्पिंडलच्या टोकावर ती प्लेट इंडेशिंग प्लेट ही इंडेशिंग प्लेट बसवलेली असते. स्पिंडल हाताच्या साहाय्याने फिरवता येतो व पिनच्या साहाय्याने घट्ट करता येतो. या ठिकाणी इंडेशिंग प्लेटला एक पिन असते. या ठिकाणी पहा ही इंडेशिंग क्रॅंक आहे आणि ही पिन त्या छिद्रात किंवा स्लॉटमध्ये आपल्याला ही बसवून आपल्याला लॉक करता येते. इंडेशिंग क्रॅंकचे हँडल कोणत्याही त्रिज्येत फिरवता येते. हँडलवर पिनच्या दाबाने एक पिन बसवलेली असते व ती पिन इंडेशिंग प्लेटवरील कोणत्याही छिद्रात अडकविता येते. ती पिन आपल्याला इंडेशिंग करताना कोणत्याही छिद्रात अडकविता येते. इंडेशिंग करताना होलमधून पिन बाहेर काढली जाते. ज्यावेळेस आपल्याला हे इंडेशिंग करायचंय त्यावेळेस ही पिन बाहेर ओढून काढता येते. क्रॅंकच्या साहाय्याने स्पिंडल फिरवता येतो आणि या इंडेशिंग क्रॅंकच्या साहाय्याने हा स्पिंडल फिरवता येतो. स्पिंडल पाहिजे त्या स्थितीत आल्यानंतर प्लेटवरील होलमध्ये या इंडेशिंग प्लेटच्या होलमध्ये ही पिन घट्ट केली जाते. इंडेशिंग हेडच्या स्पिंडलचे टोकावर चकच्या साहाय्याने जॉब पकडला जातो. त्यामध्ये टोकावर चकच्या साहाय्याने हा वर्कपीस काय केला जातो, पकडला जातो. शंटरमध्ये पकडण्यासाठी कॅरियरच्या साहाय्याने स्पिंडलवर ड्रायव्हिंग लगमध्ये पीस बसवला जातो. या कॅच प्लेट ड्रायव्हिंग प्लेटच्या साहाय्याने गती देण्याकरता जॉबच्या एका टोकाला लगमध्ये पीस बसवला जातो. तर अशा प्रकारच्या या इंडेशिंग प्लेट की त्यावर छिद्रवर्तुळे किंवा असे स्लॉट पाडलेले असतात. तर या साठी फॉर्म्युला आहे सूत्र फॉर्म्युला फॉर इंडेशिंग इज गिवन बिलो. द इंडेशिंग क्रॅंक मोमेंट बरोबर नंबर ऑफ होल्स इन द इंडेक्स प्लेट भागिले नंबर ऑफ डिव्हिजन रिक्वायर्ड. आपल्याला इंडेशिंग प्लेटवर होलची संख्या आणि भागिले आपल्याला किती भाग करायची ती संख्या. तर या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. इफ द 6 स्लॉट आर टू बी मशीन्ड and the 30 circles located. आता इंडेशिंग प्लेटवर 30 सर्कल्स होल्स आहेत आणि आपल्याला 6 स्लॉट पाडायचे. तर नंबर ऑफ होल टू बी इंडेक्स प्लेट तर 30 भागिले आपल्याला 6 स्लॉट पाडायचे म्हणून नंबर ऑफ डिव्हिजन रिक्वायर्ड 6. तर 30ला 6ने भागलं तर 5 उत्तर येतं. तर the pin is inserted every fifth hole of the 30 hole circle plate. ही 30 होल सर्कल असलेल्या अशा या प्लेटवर प्रत्येक 5 होल नंतर ती पिन इंडेक्सिंग करत गेल्यास आपल्याला 6 भाग करता येतील. प्रत्येक 5 होल नंतर इंडेक्सिंग करत गेल्यास आपल्याला 6 होल आपल्याला त्या ठिकाणी स्लॉट किंवा होल आपल्याला पाडता येतील. अशा प्रकारे ही माहिती. त्याच्यानंतर ऑल डिव्हिजन्स आर दॅट एक्झॅक्टली डिव्हिजन बाय 360 डिग्री कॅन बी ऑल्सो ऑप्टेन 180 डिग्री 120 डिग्री 90 डिग्री 60 डिग्री 45 डिग्री 30 डिग्री अँड 15 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या अंशातलं देखील इंडेशिंग याच्या सहाय्याने करता येतं. या ठिकाणी वर एंगेजिंग लिव्हर दाखवलेली. तर अशा प्रकारची ही माहिती या अनुषंगाने आपण पाहत होतो की त्यामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं. डायरेक्ट इंडेशिंगच्या पद्धतीने आपल्याला 30 होल सर्कल इंडेशिंग प्लेट वापरून 6 स्लॉट आपल्याला करताना इंडेशिंग क्रॅंक मोमेंट काढली. साठी 30 होल सर्कल प्लेट वापरल्यामुळं आणि 6 भाग करायचे त्यामुळे 6ने भागल्यावर 5 होल.
तर 30 होल सर्कलवरील त्या 30 होल सर्कल असलेल्या गेटवरील प्रत्येकी 5 होलमध्ये इंडेक्सिंग पिन बसवत जाऊन आपल्याला 6 स्लॉट पाडता येते. अशा प्रकारे ही माहिती आपण पाहिली. पहिला प्रकार डायरेक्ट इंडेक्सिंग. दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत सिंपल और प्लेन इंडेक्सिंग गेट. सिंपल और प्लेन इंडेक्सिंग गेट. या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सिंपल किंवा प्लेन इंडेक्सिंग गेट असते. तर या इंडेक्सिंग गेटचा उद्देश काय, पर्पज काय आपण पाहूया. 40:1 या प्रमाणात असलेल्या वर्म आणि वर्म व्हील मेकॅनिझमवर हे इंडेक्सिंग आधारलेले आहे. वर्मच्या एका फेऱ्याबरोबर इंडेक्सिंगच्या वर्मच्या एका फेऱ्याबरोबर वर्म व्हीलचा स्पिंडल, जो वर्म व्हीलचा जो स्पिंडल आहे हा 1 40 फिरेल. इंडेक्सिंग क्रॅमचा एक फेरा फिरवल्यास स्पिंडल 1 40 फेरा पूर्ण करतो. वर्म व्हीलच्या फेऱ्याचा या वर्म व्हीलच्या फेऱ्याचा 1/40 भाग इतकी हालचाल इंडेक्स प्लेट वापरून मिळवता येते. त्याच्यामध्ये प्लेन और सिंपल इंडेक्सिंग मेकॅनिझम संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सिंपल इंडेक्सिंग यंत्रणेत 40 दाते असलेला एक वर्म व्हील स्पिंडलवर बसवलेला असतो. हा जो वर्म व्हील आहे त्याच्यावर 40 दाते पाडलेले असतात. वर्म व्हील आणि त्याच्याशी हा वर्म शाफ्ट आहे. या ठिकाणी वर्म शाफ्ट सिंगल स्टार्ट वर्म त्याच्यावर पाडलेले असतात आणि या ठिकाणी ही इंडेक्सिंग प्लेट आणि या वर्म शाफ्टच्या स्पिंडलवर ही इंडेक्सिंग प्लेट बसवली जाते आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला इंडेक्स क्रॅम आपल्याला बसवून त्या इंडेक्सिंग क्रॅमचे फेरे घेऊन आपल्याला हा रेशो मिळवता येतो. तर या ठिकाणी सिंपल इंडेक्सिंग यंत्रणेत 40 दाते असलेला हा एक वर्म व्हील स्पिंडलवर बसवलेला असतो. सिंगल स्टार्ट असलेला वर्म हा खालच्या बाजूला सिंगल स्टार्ट असलेला हा वर्म आणि वरचा वर्म व्हील. तर सिंगल स्टार्ट असलेला वर्म शाफ्ट फिरवण्यासाठी क्रॅक इंडेक्सिंग प्लेट आणि शेफ्टर आर्म असतात. या ठिकाणी हे शेफ्टर आर्म आणि इंडेक्सिंग प्लेट या ठिकाणी यांची जोडणी केलेली असते. कीच्या सहाय्याने वर्म व्हील स्पिंडल शाफ्टवर बसवलेला असतो. या कीच्या सहाय्याने वर्म व्हील स्पिंडल शाफ्टवर बसवलेला असतो व तो वर्म शाफ्टशी जुळवलेला असतो. या वर्म शाफ्टशी हा वर्म व्हील जुळवलेला असतो. ज्यावेळेस वर्मचा एक फेरा होतो, या वर्मचा खालच्या बाजूला आडव्या असलेल्या वर्मचा ज्यावेळेस इंडेक्सिंग क्रॅमने फिरवल्यावर एक फेरा होतो किंवा एक फेरा फिरतो, त्यावेळेस वर्म व्हीलचा एक दाता पुढे सरकतो. या 40 दात्यापैकी एक दाता फक्त ही हालचाल या वर्म शाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये होते. वर्म व्हीलला 40 दाते असल्याने आणि अशा प्रकारे या व्हीलला 40 दाते असल्याने त्याची हालचाल 1/40 होते. एका फेऱ्यामध्ये एकटीच सरकतो म्हणून ती हालचाल 1/40 होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इंडेक्सिंग क्रॅमचे 40 फेरे फिरवल्यास स्पिंडलवर वर्म व्हील असल्याने आणि त्याच्या स्पिंडलवर हा वर्म व्हील असल्याने स्पिंडलचा काय होत असतो, एक फेरा होतो. म्हणजे या 40 फेऱ्याचा त्याच्यातून ह्या वर्म व्हीलचा एक फेरा होतो. अपूर्णांकात येणारी हालचाल साठी इंडेक्सिंग प्लेटचा उपयोग होतो. जवळजवळ सर्व भागाची अपूर्णांकात आलेली हालचाल पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तर अशा प्रकारे ही प्लेन किंवा सिंपल इंडेक्सिंग मेकॅनिझम संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर यामध्ये एक सूत्र वापरून आपण हे कॅल्क्युलेशन करत असतो. इंडेक्सिंग क्रॅम मुवमेंट बरोबर 40/n. इंडेक्सिंग क्रॅम मुवमेंट बरोबर 40. वर्म व्हील 40 दाते असतात भागिले n म्हणजे रिक्वायर्ड नंबर ऑफ डिव्हिजन, म्हणजे आपल्याला जेवढे भाग करायचे त्याची संख्या, त्या संख्येने 40ला भागवायचं असतं. तर अशा प्रकारे ही माहिती पाहत असताना आपण एक उदाहरण पाहूया. एका गिअर ब्लँकवर 20 टीथ कट करायचे असल्यास एक
गिअर ब्लँक आहे त्याच्यावर 20 टीथ कट करायचे असल्यास इंडेक्सिंग ट्रायंगलची मूव्हमेंट काढा. आपण आता पाहिले सूत्र इंडेक्सिंग ट्रायंगल मूव्हमेंट बरोबर 40/n. 40/n तर n म्हणजे रिक्वायर्ड नंबर ऑफ डिव्हिजन. आता 20 टीथ कट करायचे 40/n. n म्हणजे 20 टीथ कट करायचे होते. 40 ला 20 ने भागले तर 2 फेरे प्रत्येक वेळेस या इंडेक्सिंग ट्रायंगलचे घेत गेल्यास असे 20 वेळा आपण करत गेलो तर त्यावेळेस आपले गिअर बँकवर 20 टीथ कट होणार आहेत. अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन केलं जातं. त्यानंतर आपण दुसरा प्रकार इंडेक्सिंग गेटचा पाहणार आहोत, युनिव्हर्सल डिवायडिंग गेट. युनिव्हर्सल डिवायडिंग गेट संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे युनिव्हर्सल डिवायडिंग गेटची रचना असते. तर युनिव्हर्सल डिवायडिंग गेट हे प्लेन डिवायडिंग गेटचे विकसित रूप आहे. अगोदरचा जो प्रकार पाहिला सिंपल किंवा प्लेन, त्याचं विकसित असं रूप हे युनिव्हर्सल डिवायडिंग गेट आहे. या डिवायडिंग गेटच्या स्पिंडलला मशीनच्या टेबलाच्या समांतर व लंबरूप कोणत्याही कोनामध्ये समांतर व लंबरूप कोनामध्ये आपल्याला त्या स्पिंडलला सेट करता येते. त्यामुळे या इंडेक्सिंग हेडचा उपयोग सर्व प्रकारच्या फॉर्मचे इंडेक्सिंग करताना होतो. या हेडच्या बॉडीवर सर्क्युलर गाईड असते, त्यावर डिग्रीच्या खुणा केलेल्या असतात. सर्क्युलर गाईड असते आणि त्यावर डिग्रीच्या खुणा केलेल्या असतात. त्यामुळे ॲक्युरेट डिग्री आपल्याला सेट करता येते. तर अशा या युनिव्हर्सल डिवायडिंग गेट बरोबर इंडेक्स प्लेट आलेली असते. त्यामुळे अशा प्रकारची इंडेक्सिंग प्लेट आलेली असते. तर त्या इंडेक्स प्लेट संदर्भात आपण माहिती पाहूया. इंडेक्स क्रॅम्पचे मागील बाजूला इंडेक्सिंग क्रॅम्पच्या या मागील बाजूला इंडेक्सिंग प्लेट ही बसवलेली असते. इंडेक्सिंग प्लेट म्हणजे गोलाकार चकती होय. अशा प्रकारची गोलाकार चकती होय किंवा गोलाकार चकती असून त्याच्या फेसवर होल्स वेगवेगळ्या 6 वर्तुळात, या इंडेक्स प्लेटवर 6 वर्तुळामध्ये आतल्या बाजूला कमी छिद्रवर्तुळ, त्याच्या बाहेरच्या बाजूला त्याच्यापेक्षा जास्त, अशा पद्धतीने 6 छिद्रवर्तुळे या इंडेक्स प्लेटवर पाडलेले असतात. या प्लेटचा हेतू वर्मची अपूर्णांकात हालचाल करण्यासाठी होतो. सर्वसाधारणपणे 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. त्या पद्धती म्हणजे ब्राऊन अँड शार्प इंडेक्स पद्धत व शिनशिनाटी इंडेक्स प्लेट पद्धत. तर यामध्ये 2 पद्धती अवलंबल्या जातात. त्याच्यामध्ये ब्राऊन अँड शार्प इंडेक्सिंग प्लेट सिस्टीम आणि दुसरे शिनशिनाटी इंडेक्सिंग प्लेट सिस्टीम. तर या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे ब्राऊन अँड शार्प इंडेक्सिंग प्लेट सिस्टीम. तर या संदर्भात आपण माहिती पाहूया. ब्राऊन अँड शार्प या पद्धतीमध्ये 3 प्लेट्स असतात. त्यामध्ये 3 प्लेट्स असतात. प्लेट नंबर 1, प्लेट नंबर 2, प्लेट नंबर 3. या प्लेट्सवर वेगवेगळ्या ठराविक सारख्या अंतरावर वर्तुळाकार छिद्रे पाडलेले असतात. प्रत्येक प्लेटमध्ये निरनिराळ्या संख्येची 6 छिद्रवर्तुळे असतात. त्यामुळे पाहिजे तेवढ्या भागात स्पिंडलचे विभाजन करता येते. याच्यावर अशी 6 छिद्रवर्तुळे असतात. पहा या ठिकाणी 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे या होलच्या बाजूनी पहिलं चित्रवर्तुळ आहे म्हणजे सर्कलमध्ये ते 15 सर्कल आहे. दुसऱ्या त्याच्या बाहेरचं 16 होल पाडलेली आहे. तिसऱ्या याच्यावर 17, अशी 18, 20 आणि बाहेरचं 6वं चित्रवर्तुळ आहे त्याच्यावर 20 चित्रवर्तुळे असतात. अशा प्रकारे प्लेट नंबर 1 वर आतल्या बाजूला 15, त्याच्या बाहेर बाजूला 16, अशा पद्धतीने 15, 16, 17, 18, 19 आणि 20 चित्रवर्तुळे असतात. पहिल्या प्लेटमध्ये ही 6 चित्रवर्तुळे. प्लेट नंबर 2 मध्ये आतल्या बाजूला 21, त्याच्यानंतर बाहेर 23, 27, 29, 31 आणि 33 अशी 6 चित्रवर्तुळे प्लेट नंबर 2 वर असतात. आणि प्लेट नंबर 3 वर आतलं चित्रवर्तुळ हे 37, त्याच्या बाहेरचं 39, अशा पद्धतीने 41, 43,
47 आणि 49 अशी ही छिद्रवर्तुळे या प्लेट नंबर 3 वर असतात. तर अशा या 3 प्लेट व्यतिरिक्त किंवा 3 प्लेटच्या सहाय्याने सिंपल इंडेक्सिंगचा वापर हा 50 पर्यंत सर्व भाग 50 पर्यंत सर्व भाग 96 व्यतिरिक्त 100 नंबर पर्यंतचे सर्व सम संख्या मिळू शकतो. हे असे वेगवेगळे भाग आपल्याला या 3 प्लेट आणि त्याच्यावरील छिद्रवर्तुळाचा वापर करून आपण वेगवेगळे भाग पाडू शकतो. अशा प्रकारे ही इंडेक्सिंग प्लेट ब्राउन अँड शार्प संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर इंडेक्सिंग प्लेट 2 नंबर सिनसिनाटी इंडेक्स प्लेट सिस्टीम. तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर सिनसिनाटी इंडेक्स प्लेट पद्धत, या पद्धतीत एकच गोलाकार प्लेट वापरली जाते. प्लेटच्या दोन्ही बाजूवर होल सर्कल पाडलेले असतात. एकाच प्लेटवर दोन्ही बाजूला छिद्रवर्तुळ पाडलेले असतात. दोन्ही बाजू मिळून 22 होल सर्कल मिळतात. दोन्ही बाजू मिळून या ठिकाणी सिनसिनाटी ही दुसरी प्लेट असून त्यावर दोन्ही बाजू बाहेरची आणि आतली बाजू मिळून 22 छिद्रवर्तुळे मिळतात. त्याच्यामधले एक पहिली बाजू आणि पलीकडची दुसरी बाजू अशा पद्धतीने फर्स्ट साइडला 24, 25, 28, 30, 34, 37, 38, 39, 41, 42 आणि 43 अशी छिद्रवर्तुळे असतात. तर दुसऱ्या साइडला या ठिकाणी ही सेकंड साइड म्हणता येईल त्याला. ही सेकंड साइड, या सेकंड साइड मध्ये 46, 47, 49, 51, 53, 54, 57, 58, 59, 62 आणि 66 अशी ही दोन्ही मिळून फर्स्ट आणि सेकंड साइड मिळून ही 22 छिद्रवर्तुळे या सिनसिनाटी प्लेटवर दोन्ही बाजूवर पाडलेले असतात. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, इंडेक्स क्रॅंक. या ठिकाणी ही इंडेक्स क्रॅंक आकृती दाखवलेली आहे. तर इंडेक्स क्रॅंक वर्म शाफ्टच्या टोकावर घट्ट केलेला असतो. आपण जे इंडेक्सिंग हेड आहे त्याच्या टोकावर हा इंडेक्स क्रॅंक काय केलेला असतो, घट्ट केलेला असतो. अशा प्रकारे इंडेक्स क्रॅंक हा वर्म शाफ्टच्या टोकावर घट्ट केलेला असतो. क्रॅंकवर स्प्रिंग लोडेड इंडेक्सिंग पिन, त्याच्यावर ही स्प्रिंग लोडेड इंडेक्सिंग पिन व दांडा म्हणजे नॉब म्हणतो आपण त्याला बसवलेला असतो, की जो प्लेट वरील असलेल्या छिद्रामध्ये बसतो. इंडेक्सिंग प्लेट ही वेगवेगळ्या छिद्रवर्तुळाच्या होलमध्ये बसते. क्रॅंकवर असलेली दांडी नॉब, ही दांडी किंवा नॉब बाहेर काढली की क्रॅंक ही फिरवता येते. होलमध्ये असल्यानंतर फिरवता येत नाही, ती बाहेर ओढायची आणि बाहेर ओढली की क्रॅंक फिरवता येते. निवडलेल्या होल सर्कलवर क्रॅंक फिरवता येतो व हव्या असलेल्या होलमध्ये नॉब सोडला की पिन घट्ट बसते. अशा प्रकारे ही इंडेक्सिंग क्रॅंक संदर्भातली माहिती. त्यानंतर शेफ्टर आर्म, या ठिकाणी हा एक शेफ्टर आर्म आणि हा एक शेफ्टर आर्म. तर या शेफ्टर आर्म संदर्भातली माहिती या ठिकाणी इंडेक्सिंग हेड, ती इंडेक्सिंग प्लेट आणि त्याच्यावर छिद्रवर्तुळ आहेत आणि शेफ्टर आर्म दाखवलेले आहेत. शेफ्टर आर्म या संदर्भातली माहिती. शेफ्टर आर्म म्हणजे इंडेक्स प्लेटवर असलेल्या 2 रेडियल पट्ट्या. अशा या 2 रेडियल पट्ट्या, प्रत्येक पट्टी प्लेटवर स्वतंत्ररित्या वर्तुळाकार फिरवता येतो. हे इंडेक्स प्लेटच्या फेसवर 2 शेफ्टर आर्म बसवलेले असतात. हालचालीसाठी जी होल्स येतात त्या 2 होलच्या अंतरात शेफ्टर आर्म सेट करतात. आता आपल्या समजा याच्यावरचे मगाची कशी 6 छिद्रवर्तुळे आली होती, तशा प्रकारे जी छिद्रवर्तुळ येतात त्या ठिकाणी इथलं आणि इथलं असेल तर सेट करतात. तशा पद्धतीने याला या काठाने या शेफ्टर आर्मला सेट करता येतं. तर आर्मची ऍडजस्टमेंट करण्याकरता लॉक स्क्रू हा फेल करतात. पाहिजे त्या अंतरात आर्म सेटिंग करून आर्म त्या स्थितीत राहण्यासाठी हा लॉक नट घट्ट करतात. इंडेक्सिंग करताना क्रॅंक फिरवून पाहिजे असलेल्या होलवर क्रॅंक पिन सेट करण्यासाठी प्रत्येक वेळी पाहिजे असलेली होल मोजावी लागत नाहीत. या शेफ्टर आर्मचा वापर करून होल मोजावी लागत नाहीत.
म्हणजे त्या होलच्या ठिकाणी ही शेल्टर रन सेट केलेल्या असतात. ही होलची मोजणी टाळण्याकरता या शेल्टर रनचा प्रामुख्याने उपयोग होतो. त्यानंतर ही इंडेक्सिंग पिन संदर्भातली माहिती पाहणार आपण. इंडेक्सिंग पिन, तर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे इंडेक्सिंग पिन. या पिन संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत. ही पिन, इंडेक्सिंग पिन इंडेक्स क्रँकवरच असते. या इंडेक्स क्रँकवरच असते व तिचा उपयोग इंडेक्स ही क्रँक इंडेक्स प्लेटवर लॉक करण्यासाठी होतो. ही पिन पाहिजे असलेल्या छिद्रात जाऊन घट्ट बसते. त्यामुळे डिवायडिंग हेड म्हणजेच इंडेक्सिंग हेड पिंड हा स्थिर बांधला जातो. तर अशा प्रकारे ही डिवायडिंग हेडच्या पार्ट संदर्भातली, पिन संदर्भातली माहिती आपण पाहिली, इंडेक्स पिन संदर्भातली. त्यानंतर एक उदाहरण आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे, फाइंड द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द क्रँक रिक्वायर्ड टू इंडेक्स 12 डिव्हिजन्स. आपल्याला 12 डिव्हिजन करण्याकरता इंडेक्सिंग क्रँक मुवमेंट काढायची. तर इंडेक्सिंग क्रँक मुवमेंट बरोबर 40/n. मगाशी आपण पाहिलं की वर्म आणि वर्म व्हीलवर 40 दाते असतात आणि जेवढे भाग करायचे त्या संख्येने खाली भागायचं असतं. तर या ठिकाणी 12 टीथ कट करायचे किंवा 12 भाग पाडायचे. 40/n म्हणजे 12 इंडेक्स भाग. 40/12, तर या 12 आणि 40 ला भागल्यावर 12 त्रिक 36, तीनाचा भाग जातो आणि त्या ठिकाणी 4/12 उरतात. 3.4/12 आणि 4/12 त्याला परत संक्षिप्त रूप दिल्यावर 1/3 येतं आणि 1/3 म्हणजे 3 कंप्लीट टर्न्स ऑफ द 1/3 टर्न्स ऑफ ईच डिव्हिजन. हे 1/3 टर्न्स आणि 3 पूर्ण फेरे अशा पद्धतीने इंडेक्सिंग क्रँक मुवमेंट येते. परंतु त्यामध्ये या 1/3 ला आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीने हे इंडेक्सिंग करता येतं. त्याकरता त्यामध्ये आपल्याकडं 24 होल सर्कल असलेली प्लेट आहे. म्हणून या ठिकाणी 24 गुणिले 1/3, 24 गुणिले 1/3 आणि 24 ला 1/3 ने गुणलं तर 3×8 = 24 म्हणजे 8 होल येतात. म्हणजे इंडेक्सिंग क्रँकचे 3 पूर्ण फेरे, हे इंडेक्सिंग क्रँकचे आलेले पूर्ण 3 फेरे आणि 24 होल सर्कलवरील 8 होल प्रत्येक वेळेस आपण घेत गेल्यास आपल्याला या ठिकाणी 12 भाग पाडता येतील. 24 होल सर्कलवरील 8 होल प्रत्येक वेळेस घेत गेल्यास इंडेक्सिंग क्रँकचे 3 पूर्ण फेरे आणि 24 होल सर्कलवरील 8 होल प्रत्येक वेळेस घेत गेल्यास आपल्याला 12 भागाचं इंडेक्सिंग करता येईल. अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना इंडेक्सिंग हेड म्हणजे डिवायडिंग हेड संदर्भातली माहिती आपण या लेसनच्या अनुषंगाने आपण पाहिली. या इंडेक्सिंग हेड, डिवायडिंग हेडलाच इंडेक्सिंग हेड असे म्हणतात. जॉबच्या परिघावर सारख्या अंतरामध्ये भाग करणे यालाच इंडेक्सिंग असे म्हणतात. म्हणजे राऊंड जॉबला ठराविक भागामध्ये विभागण्यासाठी इंडेक्सिंग हेडचा उपयोग करतात. त्यामध्ये गिअरचे दाते, ड्रिलवरील किंवा रेमरवरील फ्रूट असतील, चौकोन, षटकोन, स्प्लाइस, राऊंड जॉबवर वेगवेगळ्या आकार म्हणजे ड्रिलिंग इत्यादी ऑपरेशन करताना या इंडेक्सिंग हेड, डिवायडिंग हेडचा उपयोग करतात. या इंडेक्सिंग हेडचे 3 प्रकार, त्याच्यामध्ये डायरेक्ट इंडेक्सिंग हेड, दुसरा सिंपल किंवा प्लेन इंडेक्सिंग हेड आणि तिसरा युनिव्हर्सल इंडेक्सिंग हेड. या संदर्भातली माहिती आपण या लेसनच्या अनुषंगाने आपण पाहिली. त्यामधील काही उदाहरणे, त्या इंडेक्सिंग हेडची रचना. या ठिकाणी वर्म व्हील 40 टीथ, वर्म शाफ्ट त्याला जोडलेला असतो. त्याच्या एका फेऱ्यामध्ये एक टीथ या कव्हर होतो. 40 टीथ कव्हर होण्याकरता या वर्म शाफ्टचे म्हणजे इंडेक्सिंग क्रँकचे 40 पूर्ण फेरे व्हावे लागतात. त्याच्यानंतर युनिव्हर्सल डिवायडिंग हेड, त्याचे पार्ट्स इंडेक्स प्लेट, राऊंड अँड शाफ्ट, त्याच्यानंतर चिनचिनाटी, इंडेक्स प्लेट, त्याच्यानंतर इंडेक्सिंग क्रँक, चेप्टर आर्म आणि इंडेक्सिंग पिन इत्यादी संदर्भातली माहिती डिवायडिंग हेड, इंडेक्सिंग हेडचा अभ्यास करत असताना आपण पाहिली. अशा प्रकारे हा
इंडेक्सिंग गेट संदर्भातला लेसन व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.